नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MPSC 24/7 तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. बघा, आज आहे 3 जानेवारी आणि उद्या आपली बरोबर 11 ते 12 काय असणार आहे, पेपर असणार आहे मित्रांनो. आपण खूप आंदोलन केलं, आज पण आंदोलन करू, पण शक्यता कमी वाटते की एक्झाम काय जाईल, पोस्टपोन जाईल. कारण ऑलरेडी काय आलेलं आहे, तर शनिवार आलेला आहे आणि उद्या काय आहे, एक्झाम आहे. सो पकडून चला की एक्झाम ही होणारच आहे. जर नोटिफिकेशन सरकारला काढायचंच असतं तर सरकारने शुक्रवारीच म्हणजे कालच काढलं असतं. सो अजूनही ते नोटिफिकेशन काढलेलं नाही. त्यामुळे एक्झाम ही नक्की होणार, कारण का त्याने आचारसंहितेचं कारण काय दिलेलं आहे, पुढे दिलेलं आहे. सो जे लोक एक्झाम देणार त्याच्यासाठी सो सॉरी की तुम्ही एक्झाम देऊ शकत नाही आहात. बट जी मुलांनी फॉर्म भरले 3 लाख, त्या मुलांना आता आपल्याला मूव ऑन करावंच. 3,50,000 मुलांनी फॉर्म भरलेत. ओके, सो अशा मुलांनी आता थोडंसं अभ्यासाकडे फोकस करा. जी मुलं ऑलरेडी पुण्यामध्ये आहेत किंवा इतर ठिकाणीची आंदोलनस्थळी पोहोचले होते, त्या मुलांनी घरी जाऊन काय करा, शांतपणे काय करा, आपलं एक मेडिटेशन करून वगैरे काय करायचं उद्याच्या दिवशी, कशा पद्धतीने 1 तास काय करायचं, हँडल करायचं. कारण का 1 तास मॅटर करणार आहे तुम्हाला उद्याचा. सो या 1 तासामध्ये तुम्हाला तुमचा काय द्यायचा आहे, फक्त बेस्ट द्यायचा आहे. तुम्ही तुमचा बेस्ट द्या, बाकी जे काय असेल ते असेल. रिझल्ट आपण नंतर बघू. सो एक्झामला जाताना काय काय करायचं आहे लक्षात ठेवा. आज काय करायचं आहे, उद्या कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत, कशा पद्धतीने 1 तास पेपर सोडवायचा आणि 1 तासानंतर 12 नंतर काय करायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे. कारण का आपल्याला बरोबर 11 तारखेला काय असणार आहे, आपली एक्झाम असणार आहे. ओके मित्रांनो, सो सुरुवात करूया पहिल्यांदा की एक्झामला जाताना काय घेऊन जायचं आहे तुम्हाला उद्या. काय सोबत ठेवा, दोन पहिल्यांदा काय लक्षात ठेवा, 2 झेरॉक्स. कशाच्या? हॉल तिकीटच्या. काय एखाद दुसरी जर खराब झाली वगैरे तर आपल्याकडे एक हॉल तिकीटची झेरॉक्स असावी. दुसरं काय लक्षात ठेवा, झेरॉक्स ठेवा 2 आधार कार्डच्या आणि प्लस ओरिजिनल ID. ओरिजिनल लक्षात ठेवा, ओरिजिनल पाहिजे सोबत, अदरवाईज तुम्हाला एंट्री भेटणार नाही. सो ओरिजिनल आपल्याला पाहिजे, ओरिजिनल आधार किंवा पॅन कार्ड काही. 2 झेरॉक्स न्या, 2 झेरॉक्स न्या. तिसरं काय घेऊन जा, एक ट्रान्सफर बॉटल घेऊन द्या. पाण्याची बॉटल. का? ट्रान्सपरंट असावी. 10 रुपयाची आपल्याला भेटते, त्याचं स्टिकर काढून घ्या, ट्रान्सपरंट ठेवा. ओके, कारण का पाणी असावं मध्ये मध्ये, थोडा प्रेशर असतो आपल्याला तिथे. नंतर 2 ब्लॅक बॉलपेन घेऊन जा, ते पण यूज. ओके, लक्षात घ्या मी काय म्हणतो, यूज का म्हणतोय, कारण का तुम्ही जर नवीन घेऊन गेलात तर तो कदाचित काय होणार नाही, जास्त रफ वाटेल तुम्हाला. सो रफ वाटला तर तुम्हाला व्यवस्थित गोळे भरता येणार नाही, तेवढ्या स्पीडने काय करता येणार नाही, तुम्हाला गोळे भरता येणार नाही. सो लक्षात घ्या, यूज केलेले पेन घेऊन जा. थोडेसे तुमच्या हाताला काय म्हणतात ना, हँडी असतील, म्हणजे यूज केलेले असेल तुम्ही. So, 5वं काय घेऊन जा, 2 चॉकलेट्स. थोडेसे असावी तोंडामध्ये, आपलं ग्लुकोज लेवल काय होऊ शकते, आपल्याला वाढवायची आहे थोडीशी त्यावेळी. तर 2 कॉपी चॉकलेट, नाही की मेलडी वगैरे की लगेच संपतील. कोणते घेऊन जा, कॉपी घेऊन जा. रेड बुल यातलं काही येऊ नका जर तुम्हाला सवय नाही आहे. रेड बुल, ब्लॅक कॉफी अवॉइड करा जर तुमची सवय नसेल तर. कारण का आता लोक खूप सारे सांगतील की हे पिऊन जा, ते पिऊन जा. अजिबात काही गरज नाही, 1 तासाचाच पेपर आहे. सो हे अवॉइड करा जर सवय नसेल तर. ओके, नंतर बरोबर उद्या प्रयत्न करा की 10 वाजता सेंटरला पोचायचं. सेंटरला आपल्या परीक्षा केंद्रावर किती वाजता पोचायचं, 10 वाजता. 10:30ची एंट्री असते. 10:30चा लास्ट टाइम असतो आपल्याला आतमध्ये एंट्री करण्याचा. सो 10 वाजता तिथे पोहोचताच आलं पाहिजे, घाई नाही झाली पाहिजे, जेणेकरून आपलं काय म्हणतो मेंटली आपण डिस्टर्ब होऊ. तो व्यवस्थित किती वाज कुठे किती अंतरावर आहे दूर, काय काय कशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे, अगोदर तुम्ही काय करा, प्लॅन करा, आजच प्लॅन करा शनिवारी कशा पद्धतीने परीक्षा केंद्रावर पोहोचायचं आहे. सो मेंटली आपल्याला डिस्टर्ब व्हायचं नाही तिथे. 10:30चा एंट्री करायचं ना आतमध्ये गेट, तो 10:30ला आपल्याला एंटर करायचंच आहे. ओके, आता 10:30 ते 11, 10:30 ते 11 दरम्यान तुम्ही काय करणार, तर मेडिटेशन पोजमध्ये तुम्हाला थांबायचे. डोळे बंद करायचे, उगाच इकडे तिकडे बघत राहायचं नाही. शांतपणे काय करायचं, मेडिटेशन करत राहायचं आणि रिकॉल करत राहायचं, काय केलंय, काय आठवतंय. ओके, मला माझा काय द्यायचं आहे, बेस्ट द्यायचं आहे. ओके मित्रांनो, पुढची गोष्ट, आता ॲक्च्युअल पेपर तुमच्या हातात येणार आहे. काय येणार आहे, ॲक्च्युअल पेपर हातात आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात.
सो 10:57ला तुम्हाला पेपर भेटेल. किती? 10:57ला काय भेटेल? तुमच्या हातात पेपर भेटेल. तुमचा जो काही आवडता सेक्शन आहे तो तुम्ही काय करा, अगोदर काय करून घ्या, शोधून घ्या कुठे आहे तो. मी पहिला मग एक सिक्वेन्स ठेवा, जॉग्राफी, पॉलिटी, हिस्ट्री सोडवेन, त्यानंतर हिस्ट्रीनंतर इकॉनॉमी, इकॉनॉमीनंतर तुम्ही जायचं सायन्स, सायन्सनंतर करंट अफेअर्स, करंट अफेअर्स शेवटला काय ठेवायचं तुम्ही? मॅथ्स. लक्षात ठेवा. आता हा जो पोर्शन आहे इथून इथून हा जो सेक्शन आहे हा तुमचा बरोबर किती मिनिटात सॉल्व्ह झाला पाहिजे? 40 मिनिट प्लस OMR तुमचा काय झाला पाहिजे? भरून झाला पाहिजे. आणि फक्त 20 मिनिटं तुम्ही कशावर ठेवायची? मॅथ्स आणि रिझनिंग. अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. आणि मॅथ्सचा पण काय करताना, मॅथ्स सोडवताना लक्षात घ्या 80 to 100, 80 to 100 हे कुठे असतील? हे मॅथ्सचे क्वेश्चन असतील. तुम्ही त्याच्यातनं काय करायचे क्वेश्चन? पहिल्यांदा काय करायचे लक्षात घ्या, अजिबात मिस्टेक करू नका. चूज करा क्वेश्चन. कोणता तुमचा स्ट्रॉंग टॉपिक आहे, कोणता तुमचा वीक टॉपिक आहे. क्वेश्चन लेंदी वाटतोय, वाचायला खूप उशीर वाटतो, समजायला खूप उशीर वाटतं, तर तो क्वेश्चन चूज करू नका. असे किती क्वेश्चन करा? एक 15 ते 16 किंवा 18 मिनिट क्वेश्चन काय करा? चूज करा. आणि ते 15-18 मधून 15 क्वेश्चन तरी काय करण्याचा प्रयत्न करा, सॉल्व्ह करण्याचा. कारण 20 क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत 20 मिनिटामध्ये. ओके, लक्षात घ्या मित्रांनो. पुढे एका तासाचं नियोजन सांगतोय तुम्हाला. तेच एका तासाचं नियोजन तुम्ही व्यवस्थित घाबरायचं नाही. पहिली 15 मिनटं घाबरू नका. एखादा क्वेश्चन पेपरला स्माईल करा. पेपर आल्यावर ना पहिला हातामध्ये स्माईल करा, की बाबा तुझ्यासाठीच मी काय केलं, 1-1.5 वर्ष काय करत होतो, वाट बघत होतो. एवढ्या वेळ एक्झाम काय झालेली आहे, पोस्टपोन झाली आहे. सो पहिली 15 मिनटं काय करू नका, घाबरू नका. आणि शेवटची 15 मिनटं ग्रीडी होऊ नका, की उगाच अटेम्प्ट वाढवायचं आहे म्हणून देवाचं नाव घेऊन वगैरे काहीतरी म्हणून आपण जर गोळे भरले तर कट ऑफमधून बाद होण्याची शक्यता काय आहे? शक्यता जास्त आहे. सो एक कॉमन क्वेश्चन असतो मुलांचा, मिनिमम अटेम्प्ट किती असावा? मिनिमम अटेम्प्ट किती असावा? मित्रांनो लक्षात घ्या, कट ऑफ लागतोय 62.50. गेल्या वर्षीचा कट ऑफ आहे. ह्या वर्षी किती कसा पेपर येतोय त्याच्यावर डिपेंड असणार आहे कट ऑफ किती लागेल. 3.5 लाख मुलांनी एक्झाम देणार आहे. सो तुम्हाला जर 62.50 कट ऑफ आणायचं असेल, तुमच्याकडे जर ॲक्युरेसी थोडीशी कमी जास्त असेल किंवा कमी असेल, तर तुम्ही बऱ्यापैकी मी म्हणेन पेपरवर डिपेंड आहे ते 85-90च्या दरम्यान काय ठेवलं पाहिजे, तुम्ही तुमचा अटेम्प्ट ठेवला पाहिजे. या 85-90 मध्ये तुम्ही काय केले पाहिजेत? तुमचे ॲटलिस्ट किती करेक्ट आले पाहिजेत? तर 70 करेक्ट आले पाहिजेत क्वेश्चन. किती करेक्ट क्वेश्चन आले बघा, कॉम्पिटिशन टफ आहे. 15 क्वेश्चन किंवा 20 क्वेश्चन आपण जर रॉंग झाले तर आपण काय करू शकतो? समजू शकतो. पण तुम्ही मिनिमम किती करेक्ट आले पाहिजे? तुमचे मिनिमम म्हणतो मी 70 करेक्ट आले पाहिजे. तेव्हा तुमचा स्कोअर कुठे असेल? 65-70च्या दरम्यान असेल. आणि आपल्याला जो स्कोअर पाहिजे तो किती पाहिजे? तर 65 आणि 70च्या दरम्यान पाहिजे. का? लक्षात घ्या मित्रांनो, 65 आणि 70च्या दरम्यान का असावा? तर आपल्याला ICU मध्ये राहायचं नाही की माझं होईल की नाही, होईल की नाही, कट ऑफ किती लागेल, कट ऑफ किती. तुम्ही जर या रेंजमध्ये स्कोअर आणलात 60, 55, 50 त्या रेंजमध्ये तर तुमचा स्कोअर असेल, तर तुम्ही 3 महिने वाया घालवणार का? कट ऑफ किती लागेल, कट ऑफ किती लागेल हा विचार करण्यापासून. सो आपल्याला बिंदासपणे मेनसाठी स्टडी करायचं आहे, उतरायचं आहे. सो आपला कट ऑफ आपण मार्क आपले किती आणून ठेवायचे? बघा, बोलणं सोपं आहे पण व्यवस्थित तुम्हाला स्ट्रॅटेजी करावीच लागेल. ओके, प्रत्येक म्हणतात ना तुम्हाला मॅथ्समधून कमीत कमी 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 म्हणतो 12 क्वेश्चन तुमचे करेक्ट आले पाहिजेत मॅथ्समधून. सायन्समधून 15 क्वेश्चनमधून ॲटलिस्ट 10 क्वेश्चन तुमचे काय आले पाहिजेत? करेक्ट आले पाहिजेत. जॉग्राफीमधून 10च्या 10 क्वेश्चन तुम्हाला घेता आले पाहिजेत, इझी असतात. पॉलिटीमधून 15मधून मी म्हणेन एक 13-12 क्वेश्चन काय करता आले पाहिजेत? करेक्ट करता आले पाहिजेत. हिस्ट्रीमधून 8 क्वेश्चन म्हणेन मी. इकॉनॉमीमधून परत एक 10 किंवा 12 क्वेश्चन काय करता आले पाहिजे. आणि करंट अफेअर्समधून मी म्हणेन 10 किंवा 12 क्वेश्चन काय करता आले पाहिजेत? करेक्ट करताच आले पाहिजे तुम्हाला. ओके, आणि आता आजच्या दिवसाचं तुम्ही काय करायचं? आज काय करायचं आहे? तर आज काय करायचं आहे? तुम्ही जास्त लोड घ्यायचा नाही. काही जण आता काय करतील, 2-2 तासाचं काय करतील, प्लॅनिंग करतील. 2-2 तास 2-2 तास हे करू ते करू. ओके, मी फक्त म्हणेन एवढंच की तुम्ही फक्त व्यवस्थित काय करा, जे तुम्हाला कॉन्फिडन्स बूस्ट करतील. टेस्ट द्यायची नाही, काहीच करायचं नाही. लक्षात घ्या, नवीन काही वाचू नका. कॉन्फिडन्स बूस्ट करतील असेच टॉपिक काय करा, रिव्हिजन करा. जे तुमच्यासाठी इझी टॉपिक्स आहेत. कसे टॉपिक्स आहेत? इझी टॉपिक्सच फक्त काय करा, रिवाईज करा. अजिबात नवीन न्यू मटेरियलकडे जाऊ नका. मी काय म्हणतोय, न्यू मटेरियलकडे जायचं
नाही, अजिबात जायचं चुकून पण जायचं नाही. कोणी कॉल केला वगैरे, हे केलंय का, ते केलंय का, कॉल वगैरे काय करा त्याचे कट करा. कुणाशीही जास्त बोलू नका. का? एक लक्षात ठेवा, मी तुमच्याकडे ठेवलं टुमॉरोज विन डिपेंड्स ऑन टुडेज एफर्ट स्टार्ट नाऊ. तुम्ही आज काय करणार आहात याच्यावर डिपेंड करणार आहे, लक्षात घ्या. ओके. सो नेक्स्ट, आज शांत राहा, कुणाशी वाद घालू नका, कुणाशी जास्त बोलू नका जास्त, शांत राहा. अजिबात डिस्कस करायला जाऊ नका, उद्याचा पेपर काय असेल, कसा असेल. घरी शांत राहा, घरी पण शांत राहा सांगतोय. घरी कुणाशी भांडण्याचा वगैरे प्रयत्न करू नका. घरी क्लिअरली सांगा की उद्या माझे काय आहे एक्झाम. सकाळी प्रयत्न करा की रात्री चांगली झोप घेण्याची काय करा, प्रयत्न करा. आणि सकाळी बरोबर 6 किंवा 7 वाजता उठण्याचा काय करा, प्रयत्न करा, की जेणेकरून आपली झोप पण काय असेल कंप्लीट असेल, आपण फ्रेश असू, काय असो. आणि लक्षात ठेवा, 2 केळी सोबत ठेवा. एक 10 वाजता वगैरे खालात तरी चालेल, का तर तुमची एनर्जी बूस्ट करते. उगाच काहीतरी हेवी नाश्ता करू नका. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, हेवी नाश्ता अवॉइड करा. सॅटर्डेला काही नॉनव्हेज खाऊ नका. मी म्हणेन नॉनव्हेज अवॉइड करा आज. का? जर झोप झाली नाही तर तुम्हाला ॲसिडिटी होण्याची काय असू शकते, शक्यता. बघा, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप मॅटर करतात. ओके, लक्षात घ्या. सो हे सर्व करायचं आहे आपल्याला. अजून काय करायचं आहे, मी परत सांगतोय काय करायचं. एक्झाम ऑल स्ट्रॅटेजी आपण बघतोय. तर 10:57ला पेपर भेटेल. आपला आवडता सेक्शनकडे जायचं आणि तो सिक्वेन्स तयार ठेवायचा. आणि पेपर भेटल्यानंतर तुम्ही तुमच्या ते इथे या ठिकाणी ABCD पहिल्यांदा भरून घ्या. हे आपण जे अल्फाबेटिकल ऑर्डरसाठी जे क्वेश्चन येतात आपल्याला ते भरून ठेवा. ABCD पासून झेडपर्यंत थोडेसे स्क्वेअर लिहून ठेवा. ओके, नंतर काय लिहा, क्यूब लिहून ठेवा. ओके. 10-11 वाजता बरोबर पेपर सुरुवात करायची. आणि नंतर 11:40पर्यंत तुमचं GS सेक्शन काय झालं पाहिजे, सोडवून झालं पाहिजे. पेपर म्हणजे जॉग्राफी सोडवून झाला, OMR भरून घ्या. काय करून घ्या, OMR भरून घ्या. पॉलिटी झाला, म्हणजे सब्जेक्ट झाला की तुम्हाला काय भरून घ्यायचं, OMR भरून घ्या. OMR शेवटला ठेवायचा आणि व्यवस्थित बैठक क्रमांक वगैरे भरा. ओके मित्रांनो, धन्यवाद. ऑल द व्हेरी बेस्ट. सर्वांना शुभेच्छा. आणि सर्वजण तुम्ही काय करणार आहात, प्रिलिम पास होणार आहात. आपण नंतर लगेच मेन्सची काय करू, ग्रामर वगैरे सुरुवात करू. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. धन्यवाद. जय हिंद.